फॉर्म भरला किंवा पात्रता सिद्ध झाली तरी त्यांना जुलैचा 1 जुलैपासून पैसे मिळणार आहेत। हे जे आहेत ते देखील आम्ही सुलभ केलेले आहे, सुटसुटीत केलेले आहेत। नमस्कार, मी गुलाब सिंग जीनियस माइंडमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये कोणकोणत्या नवीन सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, नवीन नियमावलीमध्ये ज्या विविध अटी शिथिल करण्यात आल्या आहेत, ती सगळी माहिती अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत, तेही ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। काही दिवसांपूर्वी शासनाने महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्याची घोषणा केलेली होती आणि त्या संदर्भातील असलेल्या नियमावलीनुसार महिलांना विविध अडचणी येत होत्या आणि ह्या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन कालच 3 जुलै 2024ला महाराष्ट्र शासनाने त्यामध्ये सुधारणा करून योजनेचा लाभ सर्वांना घेता यावा यासाठी सुधारित नियमावली जारी केलेली आहे आणि या नवीन जारमधल्या सगळ्या सुधारणा आपण जाणून घेऊयात। व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा, तुमचे सगळे डाऊट ह्या एकाच व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत। तर जुन्या नियमानुसार फक्त 21 ते 60 वर्षातील विवाहित विधवा, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार होत्या, परंतु आता त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि वयोमर्यादेत 5 वर्षांनी वाढ करण्यात आलेली आहे। नवीन नियमानुसार आता 21 ते 65 वयापर्यंतच्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील। त्यासोबतच नवीन नियमावलीनुसार आता ज्या महिलांचे अद्यापही लग्न झालेले नाही अशा अविवाहित महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत, परंतु अविवाहित मुलींपैकी एका कुटुंबातील केवळ एकच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकेल। शासन निर्णयानुसार कुटुंबातील सदस्य जर नियमित अथवा कॉन्ट्रॅक्टवर सरकारी कर्मचारी असेल किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तर अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता, परंतु आता ही अट शिथिल करण्यात आलेली असून नोकरीत असताना किंवा निवृत्ती वेतन घेणाऱ्या कुटुंबाचे जर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपर्यंत असेल तर त्या कुटुंबातील महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे। जुन्या नियमानुसार ज्यांच्या कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे त्या महिलांना लाभ घेता येणार नाही असे सांगण्यात आले होते, परंतु आता ही अट पूर्णपणे वगळण्यात आली असून ज्या कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तरी सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। जुन्या जारनुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा राज्यातील जन्मदाखला आवश्यक होता, परंतु आता नवीन नियमावलीनुसार सुधारणा करण्यात आलेली आहे। त्यामध्ये विविध पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये लाभार्थी महिलेकडे जर राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेला 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच LC किंवा जन्मदाखला या 4 पैकी कोणतेही एक प्रमाणपत्र किंवा दाखला असेल तरीसुद्धा या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे। त्यासोबतच ज्या महिलांचा जन्म हा इतर राज्यांमध्ये झाला असेल आणि त्यांचा विवाह जर महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या एखाद्या पुरुषासोबत झाला आहे तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट ग्राह्य धरण्यात येणार आहे। पुढची सुधारणा म्हणजे जुन्या जारनुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 2.5 लाखांपर्यंत आहे असा उत्पन्नाचा दाखला आवश्यक होता, परंतु आता नवीन शासन निर्णयानुसार यामध्ये सुधारणा करण्यात आलेली असून ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्या कुटुंबांना उत्पन्नाचा दाखला देण्याची कोणतीही गरज नाही। तर ह्या सगळ्या अटी आणि सुधारणा आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतल्यात। आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील। यानंतरही तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या लोकांना या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा।